श्री स्वामी समर्थ आबोल कथा अकल्पमध्ये गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो रोज पहाटे उठून श्री स्वामी समर्थांच्या मठात जाऊन शांतपणे दर्शन घेत असे. त्याने कधीच मोठ्याने प्रार्थना केली नाही, ना आपल्या दुःखांची तक्रार केली. हात जोडून स्वामींच्या चरणी नतमस्तक होणे एवढीच त्याची पूजा होती. गावातील लोक त्याला म्हणायचे, काहीतरी माग, स्वामींकडे सगळे मिळते. पण गणू फक्त हसून शांत राहायचा. एक वर्ष दुष्काळ पडला. शेतात पीक आले नाही. घरात धान्य संपले. पत्नी आणि मुलांच्या डोळ्यांत उपासमारीचे अश्रू होते. तरीही गणूच्या स्वामींवरील विश्वास डळला नाही. तो रोजप्रमाणे मठात गेला, स्वामींचे दर्शन घेतले आणि काहीही न बोलता परत निघाला. त्या दिवशी स्वामी समर्थांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि एवढेच म्हणाले, जा, चिंता करू नकोस. तुझी व्यवस्था झाली आहे. गणूला त्या शब्दांचा अर्थ समजला नाही, पण त्याने मनात स्वामींचे नामस्मरण करत घरी परतण्याचा मार्ग धरला. घरी पोहोचल्यावर त्याने पाहिले की अंगणात गावातील एक श्रीमंत व्यापारी उभा होता. त्याने गणूला सांगितले, माझ्याकडे काही जमीन पडून आहे, ती तू कस. बियाणे, बैल आणि शेतीसाठी लागणारे सर्व सामान मी देतो. मला आज सकाळी स्वप्नात एक तेजस्वी संतांनी तुझी मदत करण्याची आज्ञा दिली. गणूच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. त्याला लगेच स्वामींचे शब्द आठवले. त्याने मनोमन श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला. काही महिन्यातच त्या जमिनीत भरघोस पीक आले. गणूचे घर सुखाने भरून गेले. पण त्याचा स्वभाव तसाच राहिला. तो रोज मठात जाऊन शांतपणे स्वामींचे दर्शन घेत असे. त्याने कधीही आपल्या संपत्तीचा गर्व केला नाही. ही घटना पाहून गावाकडच्यांना एक मोठा धडा मिळाला. देवाकडे मोठमोठ्याने मागण्यापेक्षा श्रद्धा, संयम आणि निस्वार्थ भक्ती अधिक महत्वाची असते. श्री स्वामी समर्थ भक्तांच्या मनातील प्रत्येक भावना जाणतात. अनेक वेळा शब्दांची गरज नसते, भक्ताचे मौनही त्यांच्यापर्यंत पोहोचते. योग्य वेळी योग्य मार्गाने ते आपल्या भक्तांची काळजी घेतात आणि संकटातून बाहेर काढतात. बोध, खरी भक्ती शब्दांत नसते, ती विश्वासात असते. श्री स्वामी समर्थांवर अखंड श्रद्धा ठेवा. ते आपल्या प्रत्येक अबोल प्रार्थनेला योग्य वेळी नक्कीच प्रतिसाद देतात. ही कथा तुम्हाला YouTube